जय भीम नवउद्धाय सुरुवात आजच्या बातमीपत्राची। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। सोयाबीनला 8,000 रुपये, कपाशीला व तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा। अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रति एकर 24,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात भव्य परिवर्तन मोर्चा काढण्यात आला आहे। गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आघाडी शासन आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत यांनी कुटील कारस्थानं करून आणि त्याला काय म्हणू आपण गद्दारी करून ते शासन पाडलेलं आहे आणि हे गद्दारीचं लोण मेहकर मतदारसंघापर्यंत आलेलं आहे। मेहकरच्या गद्दारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय दिलं नव्हतं। 15 वर्ष यांना आमदारकी दिली, परंतु यांनी 15 वर्षामध्ये नाही 15 वर्षच हा मतदारसंघ मागे गेला नसून 50 वर्ष मागे गेलेला आहे। या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा नाही, कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक केंद्र, वैद्यकीय सुविधा, मेडिकल कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, MIDC नाही। लोणारचा जो पर्यटन विकास आहे तो सगळा थांबलेला आहे। शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीचं कर्ज वाढलेलं आहे, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही। शेतकऱ्यांची परवड आहे, विद्यार्थ्यांची परवड आहे, शेतमजुराची परवड आहे, इथल्या व्यावसायिकांची परवड आहे, सगळीकडे परवड आहे। जिथे तिथे विकास नुसता ठप्प झालेला आहे, अविकासाचा डोंगर इथे उभे राहिलेला आहे। 15 वर्ष नव्हे 50 वर्ष हा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मागे पडलेला आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, सगळ्या समाज घटकामध्ये एक प्रकारची चेतना बळ देण्यासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि परिवर्तनाचा जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे ते वारं प्रत्यक्षात या भागामध्ये पोहोचवण्यासाठी माननीय नरेंद्रभाऊ खेडेकर, जालिंदरभाई बुधवत, आशिष भाऊ रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा आम्ही मोर्चा काढलेला आहे। आम्ही परिवर्तनाची ही मशाल आहे ही अशीच तेवत ठेवलेली आहे। जोपर्यंत परिवर्तन होणार नाही ही मशाल अशीच तेवत राहणार आहे। हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आहे आणि आजही जे फूट पक्षामध्ये झाली त्यामुळे ज्यांना पक्षानं मोठं केलं, 3 वेळेस आमदारकी दिली, काहींना 3 वेळेस आमदारकी, 3 वेळेस खासदारकी, असे लोक पक्षाशी बेमान झाले आणि ते बाजूला गेले। तरी सुद्धा इथला मतदार हा शिवसेनेच्याच पाठीशी आहे। तो एकत्रित येऊन एकत्रित विरोध करण्याची गरज आहे आणि आज आम्ही निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही जागा लढवणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत। डेबुजी नगर शासकीय ITIच्या मागे रहाटगाव अमरावती सर्वे नंबर 117 झोन क्रमांक 1 येथील नवबुद्ध व अनुसूचित जाती घटक व इतर नागरिकांनी दिनांक 3/10/2024 रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। ना PR कट झालेला आहे, ना आमचं घरकुलचं आलेलं आहे। आमचे लहान लहान लेकरं आहे, आमच्या लहान लहान लेकराचा अधिक काहीच हे झालेलं नाहीये, कोणतीच सुविधा नाही आहे त्या तिथं डेबुजी नगर। तिथं साप बिच्छू अशा सगळ्या गोष्टीचा आम्हाला तिथं भीती आहे, पण प्रशासन या गोष्टीवर कशाचंही लक्ष देत नाही आहे। पण तरी बी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलो, आम्ही निवेदन दिलं, आम्ही तिथं आमची हालाकीची परिस्थिती सांगितली, तरी पण प्रशासन आम्हाला आश्वासन। वर्षापासून आम्ही डेबुजी नगरमध्ये इथं रहिवासी आहे, तरी आम्हाला घरकुल, PR कार्ड याचा कशाचाही लाभ दिला नाही। त्याच्यामुळे आम्ही निवेदन दिलं, आमचं जर निवेदन पूर्ण करण्यात नाही आलं तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार। आमचं कमी जास्त झालं तर त्याला प्रशासकीय जिम्मेदार राहणार। खूप लांब आहे, आम्हाला रस्त्याची सोय नाही आहे, घराची सोय नाही आहे, आम्ही अशा अडचणीतून जात आहे। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो, तिथं आम्ही निवेदन दिलं, जर त्या कलेक्टर ऑफिसमध्ये आमचं निवेदन स्वीकारलं नाही। मी डेबुजी नगरमध्ये 40 वर्षापासून राहत आहे, आम्हाला म्हणजे कोणतीच सुविधा नाही आहे आणि काहीच नाही। आमचे छोटे छोटे लेकरं आहे, आम्ही काय करायचं, कसं राहायचं। सन्माननीय आमदार रविभाऊ राणाजी यांच्या आदेशावरून डेबुजी नगर, राहटगाव, अमरावती येथील नागरिकांचा विषय घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो। मागील 40 वर्षापासून
डेबूजी नगर येथील नागरिक त्या ठिकाणी राहतात, परंतु त्यांना अद्यापही PR कार्ड किंवा घरपट्टे प्रशासनाने दिले नाही. PR कार्ड किंवा घरपट्टे तर दिलेच नाही, परंतु कोणत्याही प्रकारचा घरकुल योजनेचा लाभसुद्धा त्यांना दिलेले नाही. तुम्ही पाहू शकता लहान लहान लेकरं आज 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोक या ठिकाणी आलेले आहे की मागणी करून राहिले की साहेब आम्ही एवढ्या दिवसापासून इथं राहतो, परंतु आम्हाला अद्यापही आमच्या आज तिसरी पिढी त्या ठिकाणी राहून राहिली, परंतु अजूनही आम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही, आम्हाला घर नाही. म्हणून आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी शासनाचा निर्णय आहे. एवढं चांगलं राज्यामध्ये सरकार आहे, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे अजितदादा पवार असतील, यांचं एवढं चांगलं सरकार आहे. त्या सरकारला आमच्या आमदार रविभाऊ राणाजी युवा स्वाभिमान पार्टीचा पाठिंबा आहे. असं असताना जर आमच्या अमरावती जिल्ह्यातील लोकांना न्याय मिळत नसेल तर हे खरोखर शोकांतिक आहे. म्हणून माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे, महानगरपालिकेला विनंती आहे की समन्वय साधून त्यांचा तात्काळ आपण विषय मार्गी लावला पाहिजे. आम्ही दिनांक 10 तारखेपर्यंत 10/10/2024 पर्यंत त्यांना सांगितलेलं आहे. जर आमचा विषय मार्गी लावला नाही तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन करू. आणि त्यावेळेस जर काही नुकसान झालं त्याला प्रशासन जबाबदारी राहील. अशा प्रकारची निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेलं आहे. सन्माननीय कटेयार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तात्काळच तुमचा विषय मार्गी लावतो आणि तुम्हाला घरकुल किंवा घरपट्टी PR कार्ड कसं देता येईल तसं नियोजन आम्ही करतो, असं आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांना दिले. कोरबना येथील एका खासगी शाळेत कार्यरत असलेला शिक्षक कोरबना युवक काँग्रेसचा अध्यक्ष असून आरोपी अमोल लोडे हा अतिरिक्त वर्ग घेण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून मुलीचे लैंगिक शोषण करून जर तू कुणाला सांगशील तर तुला जीवे मारू अशी गंभीर धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन सौ सत्यभामा भाले, जिल्हा सल्लागार सुप्रिया चंदनखेळे, तहसीलदार साहेब बल्लारपूर यांच्या मार्फत माननीय गृहमंत्री महाराष्ट्र तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. मी वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष नम्रता साव. आज बल्लारपूर येथील तहसील ऑफिसमध्ये आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने जे कोरकुना तालुक्यामध्ये जे घटना झाली 11 वर्षाच्या मुलीवरती, जे कोरकुन्यातील काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवा शहर अध्यक्ष अनिल लोडे यांनी जो त्या लहान मुलीवर शिकवणीचा वर्ग घेत होते आणि त्या शिकवणीच्या वर्गामध्ये येणाऱ्या एका लहान मुलीवरती 11 वर्षाच्या लहान मुलीवरती त्यांनी अत्याचार केला. त्यासंबंधी आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामार्फत आम्ही ही मागणी केली आहे की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांचे जे हे आहे मागणी आहे की त्यांच्यावरती पास्को कायद्यानंतर त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी आमची वंचित बहुजन महिला आघाडी तालुका आणि शहराच्या वतीने मागणी करण्यात आली. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले
तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। चक्षुमान बुद्ध विहार व चक्षुमान महिला मंडळ सावित्रीबाई फुले नगर नांदेडच्या वतीने वर्षावास सांगता समारोहानिमित्त येत्या 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता चक्षुमान बुद्ध विहाराच्या परिसरात भदंत पय्याबुद्धी यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चक्षुमान बुद्ध विहार समितीचे व्ही.डी. बहिरे व माजी मुख्याध्यापक मारुती कांबळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। सर, भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर या कार्यकारिणीचा मी शहर अध्यक्ष आहे आणि चक्षुमान बुद्ध विहार सावित्रीबाई फुले नगर नांदेड या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचं या ठिकाणी वाचन करीत असतो आणि या ठिकाणच्या महिला कधी 30, 35, कधी 40 अशा पद्धतीची त्यांची उपस्थिती असते। आणि मी ह्याच वार्डात नसून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी शामरावजी वाघमारे यांच्या निवासस्थानी ग्रंथ वाचवतो। त्या अगोदर बुद्ध विहार आंबेडकर नगर नांदेड या ठिकाणी 5 वर्ष ग्रंथ वाचला। त्यानंतर जय भीमनगर नांदेड या ठिकाणी बुद्ध विहारात मीच ग्रंथ वाचवत असतो। त्यानंतर जे समतानगर आहे, समतानगर नांदेड या ठिकाणी सुद्धा मी ग्रंथ वाचवतो आणि भारतीय बौद्ध महासभेचं नालंदा बुद्ध विहार भीमघाट या ठिकाणी ग्रंथ मी त्या ठिकाणी वाचवतो। आणि ह्या 5 वार्डामध्ये मी नेहमी ग्रंथ वाचवतो। बाबासाहेबांचं काहीतरी देणं आहे आणि मी ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा ह्या माध्यमातून मी काहीतरी करावं। संविधानाने जे काही आपणाला दिलेलं आहे, जे काही अधिकार दिले, त्या अधिकाराचं ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम किंवा बाबासाहेबाचे आमच्यावर जे काही उपकार आहेत, जे काय बाबासाहेबाचं देण आहे, ज्या बाबासाहेबाच्या पायाखालच्या कणाची तरी आपण बरोबरी करावी ह्या हेतूपोटी आम्ही झटत असतो। तरी मला ती कणाची सुद्धा बरोबरी होत नाही, परंतु माझे प्रयत्न चालू आहेत आणि माझं संपूर्ण नाव हंसराज संभाजी वन्ने आणि भारतीय बौद्ध महासभेचा नांदेड शहराचा मी अध्यक्ष आहे। जय भीम सर, मी रेखा प्रल्हाद वाघमारे बोलते। चक्षुमान बुद्ध विहार श्रावस्तीनगर नांदेड येथून बोलते मी। आम्ही रोज नेमानं वर्षवास सुरू झालाय तसं आम्ही रोज येतो, ग्रंथाचं पठण करतो, मनन चिंतन करतो। आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करतो। नेहमी येतो आम्ही विहारामध्ये, चक्षुमान बुद्ध विहारामध्ये। आणि येत्या 16 तारखेला वर्षवासाची समाप्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती स्थापना आहे। भव्य दिव्य मोठा कार्यक्रम आहे, आम्ही आयोजित केला आहे। पूर्ण पयाबोधी भंते भिक्षू पयाबोधी यांच्या भिक्षू संघाला आम्ही निमंत्रित केलेले आहे सर। आणि आपणही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती स्थापनेला यावे, आमची हीच विनंती सर। मी मारुती चंद्रराव कांबळे मुख्याध्यापक म्हणून महापालिकेच्या शाळेवर सेवानिवृत्त झालेला आहे। या निमित्तानं असं सांगता येईल 16 तारखेला जो कार्यक्रम आमच्या वार्डामध्ये ठेवण्यात आलेला आहे सावित्रीबाई फुले नगरमध्ये, त्यामध्ये चक्षुमान बुद्ध विहाराच्या वतीनं 16 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती या ठिकाणी फुले मार्केटपासून वाजत गाजत घेऊन येऊन या ठिकाणी इथं असे तिचं प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। तसंच या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यामध्ये पयाबोधी भदंत पयाबोधी असतील, तसेच वार्डातील नगरसेवक सुभाष रायबोळे असतील, सुरेश गायकवाड असतील, असे वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। आणि या माध्यमातून लोकांचा सत्कार आणि त्यांना आमच्या वार्डाविषयी आणि आमच्या विहाराविषयी काही मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आमच्याकडे लक्ष देण्यासाठी ऐकताना सुद्धा आम्ही एसपींना सुद्धा या ठिकाणी बोलवण्याचा संकल्प केलेला आहे। या 16 तारखेला अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून बाबासाहेबांची जो पुतळा आहे तो या ठिकाणी अनावर करण्यात येणार आहे। त्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तसेच 2000 लोकांना भोजनदान देण्याचं काम सुद्धा या विहाराच्या वतीनं आम्ही करणार आहोत।
आणि यासाठी वेगळ्या स्तरावर भोजनाची समिती, वेगळ्या प्रकारच्या समित्या आम्ही स्थापन करून येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय न होता त्यांना एक चांगल्या प्रकारचं सोहळा पाहण्यात यावा यासाठी आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करीत आहोत. समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023ला भीषण अपघात झाला होता. या अपघातात 2 वर्षीय चिमुकलीसह 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याबद्दल शोक व्यक्त केले होते. मृतकांच्या पीडित परिवारांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 104 दिवस सलग आंदोलन करूनही राज्य शासनाने तीळ मात्रही प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी नागपूर येथे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मृतक पीडित परिवाराला 25 लाख रुपये देण्याच्या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागायच्या आत करावी, अन्यथा गरजू पीडित परिवाराची फसवणूक केल्याने येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. राज्य शासनाकडून जर या परिवाराला मदत करण्यासाठी इतके दिवस लागत ही अतिशय गोष्ट आहे. त्यावर बोलताना अधिवेशनामध्ये अजितदादा पवार त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं अशा जर देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन राज्य शासन पाळेल आणि मदत करेल. पण त्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा आता 4 महिने झाले. हे सर्व परिवाराची लोक 104 दिवस साखळी उपोषणाला वर्ध्याला बसले होते. पण अशा पद्धतीनं घोषणा करून सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. या परिवारातील काही लोकांना शेवटी सांगितलं जर या राज्य शासनाची जर 25 लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दालत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी हे आश्वासन दिलं होतं 25 लाखाचं, ते मी दिलं नाही, त्याच्यात आम्ही सरकारला 1 पैसा सुद्धा मागणार नाही. अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे. 104 दिवस त्यांनी आंदोलन केलं पण त्याच्याकडे लक्ष नाही सरकार. तिथले खासदार तिथे आंदोलन करतात, उपोषण करतात, त्याच्याकडे लक्ष नाही. ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत. आचारसंहिता केव्हा लागू शकते यांची एकच शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर सांगावं की आमच्या सरकारची दानं तुम्हाला मदत करायची नाही. वर्धेमध्ये 14 लोक अशी आहेत की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावले. या 14 लोकांसहित जे 25 लोक दगावले ते 5 जिल्ह्यातले होते. आम्ही सर्व लोकांनी म्हणून 8 डिसेंबरपासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं. त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 जुलै 2023 रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसार माध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये देऊ, घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू. परंतु या 3 पैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला. दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताना जे काही आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये एक नागपूरला सुद्धा आंदोलन केलं होतं. आम्ही नागपूरला रामनामचे आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर झोन 2चे जे DCP आहे राहुल मन्ने साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी SIT गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स ज्याच्यामुळे हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू. परंतु यातलं असं काहीही झालं नाही. जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही. आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही. दिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला तेव्हाही उत्तर नाही. आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी पोट तिडकीनं 1 जुलै आणि 3 जुलै दोन्हीही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही.
तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवाराच्या वतीने एकच विनंती आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्तमंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती, त्या घोषणामध्ये तर सत्यता नाही आहे. ही घोषणा तुम्ही कुठेतरी 2 जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या घाई गडबडीत जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे त्याच प्रसार माध्यमांसमोर येऊन हे घोषित करा. अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत. 9 ते 10 लोक असे आहेत की ज्यांचं एकूण एक सदस्य गमावून ते परिवार देशोधडीला लागलेले आहेत. तर त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या 1.5 वर्षापासून हा जो प्रश्न अनुत्तरित आहे त्याला उत्तर द्या. जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर टोका काढला नाही तर आम्ही पुनश्च हे विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्या महाराष्ट्र राज्य समिती MRS पक्षाला मान्यता दिली असून महाराष्ट्रात 3री आघाडी तयार झाली आहे. त्यात आमचा पक्ष सहभागी होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 ऑक्टोबर पर्यंत आमच्याशी संपर्क करावा अशी माहिती महाराष्ट्र राज्य समिती MRS पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 20 तारखेला याच नांदेडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील BRSचे जे समन्वयक होते त्यातले 80% समन्वयक यांनी एकत्र येऊन त्यावेळी तुमच्या साक्षीनेच तो ठराव केला होता की यावेळी BRS किंवा आपले नेते तेलंगणा ते विधानसभा महाराष्ट्रात लढणार नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या सामोरं जायचं असेल तर आपण एखादा पक्ष आणि फोरम करावा अशी सगळ्यांनी ठराव मांडला आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्य समिती करण्याचा सर्वानुमती एकमताने तो ठराव झाला. तो ठराव आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवला संबंधित कागदपत्रासहित पूर्तता करून आणि काल 1 तारखेला 1 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य समितीला म्हणजे MRSला मान्यता दिलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने. आणि यापूर्वीच MRSनी मधल्या महिन्याभराच्या काळात निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची गरज लक्षात घेऊन जे शेतकरी चळवळीत आहेत किंवा वेगवेगळ्या चळवळीत त्यांच्या भागामध्ये अत्यंत चांगलं काम करतात, प्रभावशीर आहेत अशा स्वतंत्र भारत पक्ष असेल, शेतकरी संघटना असेल, राजूभाऊ शेट्टीची स्वाभिमानी असेल, बच्चूभाऊची प्रहार जनशक्ती असेल, त्याच्यानंतर महाराजांची संभाजी महाराजांची स्वराज्य असेल, आपली MRS असेल म्हणजे BRS × MRS, या सगळ्यांना एकत्रित करून एक परिवर्तन महाशक्ती नावाची महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये एक प्रभावी आघाडी जे की लोकांना या बाबतीत लोकांची जी मागणी आहे, जनतेची जी मागणी आहे त्यांच्यासाठी ही गुणवत्तेची एक आघाडी समोर दिलेली आहे. निवडणूक चिन्ह तर आता ज्यांच्या त्यांच्या पक्षाचे घटक पक्षाचे आहेतच, पण आम्ही एक
या आठवड्याभरात एक विचार करू, कारण निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे एखादा कॉमन सिम्बॉलची मागणी केली तर तसा क्लॉज आहे, ते रिक्वेस्ट सिम्बॉल देतात. पण आमचं सगळ्यांचं जर एकमत झालं तर आम्हाला एक कॉमन सिम्बॉल सुद्धा महाराष्ट्रभर आघाडीला मिळू शकते. नाही तर ज्याचे त्याचे जर आहेतच. आता बच्चू भाऊला बॅट मिळाली, त्या संभाजी महाराजांनाही आहेत ना सिम्बॉल. आपलंही सिम्बॉल आठवड्याभरात येऊन जाईल. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी उजगाव येथील एका सामान्य कुटुंबातील अजय तुकाराम चणदे कुटुंबियांच्या घरी भेट दिल्यामुळे हे कुटुंब भारावून गेले. अचानक राहुल गांधी त्यांच्यासमोर आल्यानंतर 2 मिनिटं त्यांना काही सुचले नाही आणि त्यांनी घरातल्या लोकांकडून चहा मागितला आणि त्यानंतर 1 तास घरात बसून सर्वांची विचारपूस केली आणि त्यानंतर स्वतः किचनमध्ये जाऊन काही खाद्यपदार्थ बनवले आणि सगळ्यांना एकत्र बसवून ते जेवले सुद्धा. राहुल गांधी आल्यामुळे संपूर्ण गावात याची चर्चा झाली आणि लोकांनी एकच गर्दी केली. यावेळी त्यांच्या कुटुंबाशी आमचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. आणि काँग्रेसचे नेते आणि संसदमधले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते आणि जाता उसगाव येथील एक सनदी कुटुंबाला त्यांनी अचानक भेट देऊन त्यांना एक सुखद धक्का दिला. आज त्यांच्या सनदी कुटुंबियाच्या घरी आपण आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी जाणून घ्या राहुल गांधी नेमके त्यांच्याशी काय काय बोलले. साहेब आलेत अचानक, आम्हाला त्यांनी सुखद असा चांगला धक्का दिला आणि आलेत. त्यांना पाणी वगैरे, मी घरी आल्यानंतर त्यांना पाणी वगैरे, आत बसल्यानंतर पाणी वगैरे दिलं. पाणी दिल्यानंतर मिसेसने चहा वगैरे दिला. त्यांना चहा दिल्यानंतर वहिनी चहा चांगला झाला आहे म्हणून त्यांनी म्हणजे हे केलं, कौतुक केलं. कौतुक केल्यानंतर त्यांनी परत त्यांना म्हणजे इथं जेवणाचा कार्यक्रम करूया म्हणून म्हणजे जेवण वगैरे ची इच्छा झाली. ते फ्रीजजवळ गेले. त्यांनी 3 भाज्या त्यातल्या म्हणजे ती भाजी तिथं होत्या, त्या 3 भाज्या त्यांनी निवडल्या. त्यातली एका भाजी त्यांनी स्वतः करून म्हणजे आम्हाला खाऊ घातली आणि माझ्या मिसेसने 2 भाज्या केलेल्या. त्या अशा 3 त्यामुळे नाही आम्ही साहेब म्हणजे साईज बाजूलाच असं म्हणजे यांना मदत करतो. हां, म्हणजे त्यांनी सगळं ठरवलं. त्यांनी म्हणजे बनवायला ही बनवूया म्हटल्यानंतरच आम्ही बनवायला घेतलं. त्यांनी स्वतः त्यांनी कांद्याचा पात केला. मी हरभऱ्याची भाजी आणि वांग्याची भाजी मी केली आणि भाकरी, आणि त्यांनी स्वतःहून कटिंग करून सगळं हां, आणि फक्त दोघांनी मिळून आम्ही तिथं केलं. छान वाटलं. अचानक म्हणजे मोठं नेतं येऊन स्वयंपाक करून आम्हाला देणं, आम्ही त्यांचं आमचं भाग्य म्हणून असं हे होते. त्यावेळेस तुम्ही एकत्र जेवायला बसला? हो, एकत्र. आणि किचनमध्ये आम्ही दोघं पण होतो. आदित्य काय तुझ्याशी बोलली? माझ्यासाठी शिक्षणाबद्दल विचारले, जॉब त्यांनी काय करते काय विचारले, तेवढंच. मग पहिला तर काही समजतच नव्हतं, काय करायचं काही सुचतच नव्हतं. त्यानंतर आले, भेटले, व्यवस्थित बोलले वगैरे, चहा पाणी घेतला. त्यानंतर चहा त्यांना आवडल्यानंतर जेवणाचा बेत इथंच करायचा ह्या नियोजनाला लागले. ते पोचले म्हणजे सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचणारा एकमेव व्यक्तिमत्व पॉलिटिक्समधल्या. अगदी तो ठेसला. इथून सुरुवात, तिथून नंतर किचनमध्ये आले. किचनमध्ये स्वतःहून अगदी ते जेवण करायला पुढाकार घेतला आणि वहिनींना म्हटलं की तुम्ही भाकरी करा. त्यांनी भाकरी केल्या, त्यांनी भाजी केली. पुन्हा ते बाहेर आले. खुर्चीत बसून सगळ्या सनदी परिवारानं एकत्रित जेवले आणि विशेषतः त्यांनी बनवलेल्या भाजीचा स्वाद आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला मिळाला, ज्यांचा दर्शनी अगदी म्हणजे दुर्लभ असतं अशा माणसाचं पदरस्पर्श आमच्या कुटुंबाला समाजाला झाला. आणि विशेष सनदी परिवार सद्भागी आहे असं मी भाग्यवान समजतो की एवढी मोठी हस्ती त्यांच्या घरी आली. याबद्दल गांधी परिवाराचं मी मनपूर्वक आभारी आहे. 12 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. वंचित बहुजन आघाडी मेहकर लोणार विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार व मेहकर येथे वडगाव, सुलतानपूर, चिंचोली, सांगळे, लोणार शहर येथे कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. बौद्ध समाज संवाद यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही केले. येणाऱ्या 11 तारखेला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याची कमिटी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अर्थात बौद्ध समाज संवाद यात्रा येत आहे.
त्यानिमित्त हजारोच्या संख्येने लोणार मेकर तालुक्यातून समाज बांधवांनी उपस्थित राहावे। या पाठचे कारण म्हणजे गेल्या लोकसभेमध्ये ज्या बुद्धिजीवी लोकांनी समाज बांधवाची दिशाभूल करून एका प्रकारे आपल्याला बळी पाडले, त्या भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदार वंचित बहुजन आघाडीचे कसे निवडून जातील यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज संवाद यात्रा या ठिकाणी येत आहे। त्यानिमित्त आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11 तारखेला येत आहे। त्यासाठी सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे। धन्यवाद। बातमी बदल घेऊया, इथेच विश्रांती। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।